आम्ही निघालो नवीन फोन घ्यायला. कोणाला? ते पण भैयाला. कारण की भैयाचा फोन 6 वर्ष चांगला टिकला. 6 वर्षानंतर 3 वेळेस त्याचा डिस्प्ले म्हणजे कंटिन्यूस जायला लागला. मग त्याला आम्ही बोललो की परत डिस्प्ले टाकण्यापेक्षा तू नवीन फोन घे. तरी पण तो बोलत होता की नाही मी डिस्प्लेच टाकतो. तरी मम्मी त्याला बोलली की नको, डिस्प्लेच्या खर्चामध्ये तुझा नवीन मोबाईलच येईल. मग कसा तो आम्ही त्याला 4 दिवस म्हणवलं की फोन घे. चौथींदा तो तयार झाला. मग क्रोमामध्ये आलो बघतो तर काय, फक्त क्रोमामध्ये तेवढ्या जागेतच पाऊस पडत होता असं. आणि फोन घ्यायला एवढा टाईम लागला आम्हाला, काय सांगू. फोन तर आम्ही सगळं सर्च वगैरे करूनच आलेलो कोणता घ्यायचं आहे काय घ्यायचं. आणि त्याला ओप्पोमध्येच पाहिजे होता कारण की त्यानं ओप्पो चांगला यूज केला म्हणून त्याला माहीत आहे की ओप्पो कसा टिकतो आणि काय टिकतो. म्हणून जास्त वेळ नाही आम्ही फोन शोधण्यात घेतला. जो म्हणजे एकच बघितला आणि तोच लगेच फायनल केला. फक्त त्याच्या प्रोसेसिंगमध्ये एवढा टाईम लागला, ते पण त्यांच्या चुकीमुळे. मी असं नाही बोलणार, ते खूप चांगले होते म्हणजे त्यांनी आम्हाला सपोर्ट म्हणजे केला, चांगले होते. पण त्यांची एक चुकी, कलरमध्ये काहीतरी चुकी झालेली, त्याच्यामुळे परत जेवढी सिस्टीम हे केलेली म्हणजे टाकलेलं ते परत सगळं रिम्यूव्ह करून नवीन जनरेट करावं लागलं सगळं. म्हणून त्याला काय, भ्याचा फोन माझ्या हातानेच ओपन झाला म्हणजे चालू मी केला. कारण की त्याला म्हणजे कुठं पण जाते ना मीच लागते. मी माझी भावा नाही करत आहे. पण त्याला कुठं मी आता फोन पण घ्यायला जाताना मी त्याला बोलली भैया तू जा, तू आणि मम्मी जा, मी नाही बोलत तूच चल. तर असं काय माहिती त्याला माझ्याशिवाय करमत पण नाही. त्याच्यात माझी एवढी भांडणं होतं आणि टोकापर्यंत भांडणं जातं. तर तू माझ्यासोबत बोलायचं नाही, मी पण तुझ्यासोबत बोलायचं नाही. पण लगेच आहे ना एक दुसऱ्यांसोबत बोलून असे हे होऊन जातो. तुमचा पण भाऊ तुमच्यासोबत असाच आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग नंतरला सगळं शॉप वगैरे बंद झालं. एवढा लेट झाला म्हणजे जवळजवळ 11:15 तर वाजले. आम्ही त्या शॉपमध्येच होतो. मग नंतरला शॉपची पुढची जे फ्रंट गेट असतो ना तो पण बंद झालेला. मग आम्हाला कुठून खाली यावं लागलं. मग नंतर आम्ही जाताना ना 2 गाड्या, मला झोप पण एवढी होती ती काय सांगू तुम्हाला. मग नंतरला 2 गाडी आणलेली. भैयाचा मित्र पण आमच्यासोबत आलेला. मग भैया बोलला मी त्याच्यासोबत जातो, तू आपली गाडी घेऊन ये. मग मी आपली गाडी घेऊन येतच होते. मग नंतरला मी स्लो होते. तो मला बोलत होता तू माझ्यासोबतच गाडी चालव. माझ्यासोबत म्हणजे त्यांच्यासोबतच अशी गाडी चालव. मला एवढा कंटाळा आला, मी हा सका गाडी चालवतो. मग मी अशी एवढी फटाफट गाडी चालवून घेऊन आले ना. आता तो घरी येऊन असा सांगेन मम्मी अशी गाडी चालवली, मम्मी तशी गाडी चालवली. ॲक्च्युली तो मला गाडी द्यायला घाबरतो. म्हणजे मला येते चांगली, पण त्याला भीती की माझी बहीण पडेल, माझ्या बहिणीला काय होईन असं. पण मी चालवते. मी जास्तीत जास्त 40 या 50 तर मी कधी जातच नाही, 40पर्यंतच जाते. असा होता माझा आजचा दिवस. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू, बाय.